छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचल्यात। भुजबळ, पटेल, तटकरे आणि धनंजय मुंडे हे देखील फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नाव खरं तर आघाडीवरती आहे आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या घडामोडी घडतायत। दादांकडील खात्यांसंदर्भात फडणवीसांना पत्र देण्यासाठी हे सगळे नेते वर्षा निवासस्थानी गेलेत का, अशा चर्चा देखील आता रंगू लागलेल्या आहेत। महत्त्वाची घडामोड आहे। 3 नेते आधीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले होते। अगदी काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीकडेच ही खाती राहावी, जी खाती अजित पवारांकडे होती ती 3 खाती, आणि विशेषतः अर्थ खात्यासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा असा नेत्यांचा प्रस्ताव असल्याचं सूत्रांकडून कळतंय। महत्त्वाची अपडेट आहे, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा असा नेत्यांचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय म्हणणं आहे नेत्यांचं, काय प्रस्ताव आहे त्यांचा? बरोबर आहे श्रुती, आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे प्रमुख 4 नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। 12 वाजता हे प्रमुख नेते जे आहेत आलेले आहेत। त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि थोड्या वेळापूर्वीच माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अजितदादांकडे जी खाती होती ती खाती जी आहे ती राष्ट्रवादीलाच पुन्हा मिळावी ही एक मागणी आहे। दुसरीकडे जो नेत्यांचा कल आहे किंवा नेत्यांचा सूर आहे, उपमुख्यमंत्री पद जे आहे ते अजितदादांचं जे होतं ते सुनेत्रा पवार त्यांच्याच घरामध्ये त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना देण्यात यावं, ही एक मागणी जी आहे ती राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे। आणि तशी चर्चा जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा करणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळालेली आहे। अजून ही बैठकीतली स्पष्टता जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळत नाही, परंतु ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे नेते आज मुख्यमंत्र्यांना थेट भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी आलेली आपल्याला पाहायला मिळतात। जी माहिती मिळाली त्यानुसार एक पत्र जे आहे ते राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना दिलं जाणार आहे, ज्यामध्ये अजितदादांकडे जी 3 खाती होती ही 3ही खाती जी आहे ती पुन्हा राष्ट्रवादीला मिळावी आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं, अशी मागणी जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। श्रुती, नक्कीच आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता आज हे नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा असा या नेत्यांचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विनायक, एक महत्त्वाची घडामोड या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता मुख्यमंत्र्यांसमोर हा जो प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे ती एक महत्त्वाची अपडेट आहे। दुसरी एक महत्त्वाची अपडेट ही सुद्धा आहे की जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू होतीच आणि यानंतर आता त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी बाब समोर आली आहे। तर शरद पवार याबाबतचा अंतिम निर्णय घेतील अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। म्हणजे एकीकडे या दोन्ही घडामोडी एकाच वेळेला एकाच पातळीवर घडतायत। एकीकडे उपमुख्यमंत्री पदाचा मुद्दा जो आता या नेत्यांकडून प्रस्ताव समोर ठेवला जातोय, दुसरीकडे एकत्रीकरणाच्या म्हणजे विलिनीकरणाच्या घडामोडी सुद्धा वेगानं सुरू असल्याची माहिती समोर येते। बरोबर आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही भावना जी आहे जी अजितदादांची पूर्वीपासूनच होती आणि तशा बैठका सुद्धा अजितदादा आणि इतर शरद पवार यांच्या पक्षातले नेते जे आहेत जयंत पाटील यांच्या झाल्याची माहिती सध्या मिळते। अनेक बैठका झाल्या होत्या, एकत्र येण्याचं ठरलं होतं, फक्त आता ह्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर एकत्र येऊ असं निर्णय जो आहे तो घेण्यात येणार होता आणि त्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी मृत्यू जो आहे किंवा निधन जे आहे ते झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी अजितदादांची जी भावना होती, अजितदादांचं जे मत होतं, त्यासाठी आता पुन्हा ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचा मानस जो आहे तो प्रत्येक नेते व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगानं सुद्धा हालचाली सुरू आहेत। तर दुसरीकडे अजितदादा यांचं जे उपमुख्यमंत्री पद आहे किंवा अजितदादांकडे जे खाती होती ही खाती पुन्हा राष्ट्रवादीला राहावी, शिल्लक राहावी किंवा त्यांनाच मिळावी, यासाठी नेत्यांची आता कुठेतरी हालचाली सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठीच राष्ट्रवादीचे प्रमुख 4 नेते जे आहेत ते आता वर्षा निवासस्थानी गेले 1 तासापासून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण बाजू जी आहे ती मांडली जाईल, कारण आपण जर पाहिलं तर काल भुजबळ जे आहेत ते सुनेत्रा पवार यांची भेट त्यांनी घेतली होती, तेव्हा त्यांची सुद्धा थोडीफार चर्चा झाल्याची माहिती बारामतीमध्ये पाहायला मिळाली। त्यानंतर छगन भुजबळ जे आहे ते वर्षा निवासस्थानी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे त्यांचं मत काय आहे, सुनेत्रा पवारांचं मत काय, पवार कुटुंबियांचं मत काय आहे, हेही त्यांनी जाणून घेतलं आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत। त्यामुळे त्यावरती चर्चा सुद्धा आजच्या ह्या बैठकीत होऊ शकते आणि नेमका तोडगा काय निघाला जातो किंवा काय काढला जातो, पवार कुटुंबियातल्या कोणाला तरी उपमुख्यमंत्री पद दिलं जातं का, जे अर्थ खातं आहे किंवा इतर 2 खाती आहेत ती कोणाला
दिली जातात यावरती चर्चा जी आहे ती आता सध्या केली जाते. नेमका निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री काय घेतात याकडे लक्ष आहे. नक्कीच विनायक, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राष्ट्रवादीत हालचाली सुरू झाल्यात. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी दाखल झालेत. तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याची चर्चाही सुरू आहे. असा प्रस्ताव दिल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. तर अजित पवारांच्या अकाली जाण्यानं आता राज्यात उपमुख्यमंत्री पदाचा राजकीय पेच निर्माण झालाय. काल प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुखही सुनेत्रा पवार यांना काल भेटले होते. तर महत्त्वाची घडामोड, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा, नेत्यांचा तसा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मोठी आणि महत्त्वाची अपडेट. काही कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा आग्रह धरल्याची माहिती समोर येते. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्याचं कालच आपण पाहिलेलं होतं. आणि आता हे जे राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.